मंडळी, आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. दडपे पोह्यांच्या रेसिपीमध्ये पोहे या ठिकाणी भिजून घेतलेले आहेत. त्यावरती अर्धा कांदा कापून घातलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे, शेंगदाणे मुठभर घेऊन ते तळून घेतलेले आहेत, तेही आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्यानंतरनं एका ठिकाणी आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी तेलामध्ये या ठिकाणी मोहरी घातलेली आहे, जवळजवळ अर्धा चमचा, जिरं अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, नंतरनं मिरच्या घातलेल्या आहेत, जवळजवळ त्या 2 ते 3 आहेत. मस्तपैकी ते तळून झाल्यानंतरनं फोडणीवर घातलेलं आहे. या मिश्रणावरती आपल्याला मीठ घातलेलं आहे चवीनुसार, साखर आवडीनुसार घालायची आहे. त्यानंतर लिंबाचा रस घालून मस्त मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहेत. हे झाले आहेत आपले दडपे पोहे. अशा प्रकारचे छान छान व्हिडिओज घरगुती घटक वापरून बनवलेल्या अतिशय सोप्या साध्या रेसिपीज पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब फॉलो केला असेल.